भारतीय राज्यघटनेतील निर्देशानुसार आपण जनकल्याणकारी शासन व्यवस्था अंमलात आणली आहे. तत्नुसार केंद्र व राज्य शासन पातळीवरती जनतेच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवरती प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. वसई विरार जवळील भाताणे येथे कार्यरत असलेले हे एक आरोग्य केंद्र. ह्या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत भाताणे ग्रामपंचायत, खानिवडे, कणेर, सकवार ग्रामपंचायत ही गावे येतात. 20,000 आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या भागाला हे आरोग्य केंद्र सेवा देते. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. इथे प्रयोगशाळा आहे, तसेच महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे वॉर्ड आहेत. इथे प्रसूतिगृहही आहे. आताच्या कोविडच्या महामारीच्या काळात इथे रॅपिड अँटीजन टेस्ट व RT-PCR ह्या चाचण्या मोफत केल्या जातात. तसेच वेळीच मोफत औषधोपचारही केला जातो. जर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट मिळाला व प्रकृती चिंताजनक असेल तर त्यांना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वरुण इंडस्ट्री कोरोना उपचार केंद्र अथवा GG कॉलेज उपचार केंद्रावरती दाखल केले जाते. आता उसगाव येथील श्रमजीवी संघटनेने चालू केलेल्या कोरोना उपचार केंद्रावरती उपचार केले जात आहेत. गावागावात पाड्यापाड्यावर जाऊन आशा सेविका माहिती गोळा करीत आहेत व काही वेळा गावात अथवा पाड्यावर जाऊन या चाचण्या व औषध केले जात आहेत. दिनांक 15 मे 2021 रोजी ह्या केंद्राने जांभूळ पाड्यावरील मराठा लाईफ फाउंडेशनच्या अपंग व वृद्धाश्रमातील जवळजवळ 205 जणांच्या कोरोना चाचण्या आश्रमात शिबिर भरून केल्या. तिथे कोणीही बाधित व्यक्ती मिळाली नाही. भाताणे येथील या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कृष्णा यादव, वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्याबरोबर डॉक्टर सुषमा मुळीक व इतर 14 सहकारी वर्ग यांच्या मार्फत विभागातील 20,000 आदिवासी बहुल भागाला सेवा देत आहे. त्यांना 20 आशा सेविकांचीही मदत होत असते. आज शनिवार दिनांक 15 मे 2021 रोजी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी भाताणे येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे, वसई तहसीलदार श्रीमती उज्ज्वला भगत व इतर शासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते. डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी उपस्थितांशी चर्चा करताना आशा सेविका, केंद्राचे अधिकारी व इतर सहाय्यक यांना त्यांना येणाऱ्या अडचणीबद्दल आस्थेने विचारणा केली. त्यांचे प्रश्न विचारात घेऊन त्याबद्दलचे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले. उपस्थित नागरिकांनाही त्यांनी कोरोना संदर्भातील त्यांचे प्रश्न विचारले असताना मराठा लाईफ फाउंडेशनचे श्री किशन लोखंडे यांनी त्यांच्या जांभूळपाड्यातील आश्रमामध्ये आज आयोजित केल्या गेलेल्या शिबिराबद्दल डॉक्टर कृष्णा यादव व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले. तसेच आश्रमातील त्यांचे सहकारी श्री दिलीप राऊत यांनीही राज्य पातळीवर कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याचे अभिनंदन केले. तसेच औषधे व इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत अशी त्यांनी मागणी केली. आश्रमातील काही जणांना आधार कार्ड नाही आहेत, त्यासाठी लसीकरण कसे करता येईल याबाबत विचारणा केली असता चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी
डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी सांगितले. भातणे येथील या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करावी अशी विनंती श्री दिलीप राऊत यांनी केली असता हा तुटवडा काही दिवसात कमी होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी केले. कोरोनाच्या उपचारासंदर्भात आपला अनुभव सांगताना डॉक्टर कृष्णा यादव यांनी सांगितले की आजाराच्या सुरुवातीच्या काळात काही डॉक्टर रुग्णाला सलाईन लावतात. त्याने रुग्णाला आराम मिळाल्यासारखे वाटते, पण त्यामुळे रुग्णाला न्यूमोनिया होऊन हा न्यूमोनिया जीवघेणा ठरू शकतो. डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी याची नोंद घेतली. नंतर खाजगीत बोलताना डॉक्टर कृष्णा यादव यांनी हे पण सांगितले की कोरोना रुग्णाला जे स्टेरॉइड दिली जातात त्यांच्या अतिवापराने त्यांना बुरशीचा रोग होऊ शकतो. जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या औषधे व त्यांचा खर्च यांचा तपशील दिला. त्यांच्या वैयक्तिक संपर्कातून त्यांनी उपलब्ध करून देत असलेल्या आयुर्वेदिक औषधांचे वाटप त्यांनी आशा सेविका यांना केले. त्या करीत असलेल्या प्रामाणिक सेवेचे त्यांनी कौतुक केले. जवळजवळ 2 तास चाललेल्या या वार्तालापाबद्दल उपस्थितांनी जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळ यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले. आज शनिवार दिनांक 15 मे 2021 रोजी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी भाताणे येथील प्रायमरी हेल्थकेअर सेंटरला भेट देऊन उपस्थितांशी चर्चा केली व मार्गदर्शन केले. जवळपास 3.5 ते 4% म्हणजे 100 जे आले त्यात डिटेक्ट झाले, जे बाहेरच गेले त्यांचा हिशोब नाही. 4% लोक आताही 7-8% लोक मारतात. मग आपण हे का मारतात? केसेस तर पालघरमध्ये पण 100 आले, तिथे 2च मारतात. 10 मध्ये 1च मरतोय. मृत्यू जर लक्षात आलं सोप्या भाषेत 100 पैकी 60 मिळले ते तो. वसईमध्येच का जास्त? जिल्ह्यामध्ये वसई दुसरा वाढा. तर मृत्यू दर काय? कारण 100 जे सिरियस होते तेच टेस्टिंगला आले. जर 200 अजून 100 जे पॉझिटिव्ह होते ते आले असते तर तो मृत्यू दर आपला 4% वरून 2% होता. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण तुम्ही 100 तपासले त्यातले 75 पॉझिटिव्ह आले, 75% आपला पॉझिटिव्हचा दर झाला. पॉझिटिव्ह दर जास्त म्हणजे काय होतंय की दवाखान्यात बेड मिळत नाही. थोडं अवघड परत विचार करा की आपल्याकडे टेस्टिंग न केल्यामुळे काय होतं. आता तुम्ही सांगितलं सरपंच पॉझिटिव्ह आहे, तो जर घरी राहिला तर सगळ्या कुटुंबाला पॉझिटिव्ह करणार, परत गावात फिरणार, गावातल्या पण लोकांना पॉझिटिव्ह करणार. जेवढे लोक पॉझिटिव्ह आणि त्याच्या 3-4% लोक मरणारच. आपल्याकडे जवळपास किती लोक मेले आपण सगळं 13 आणि किती डिटेक्ट झाले पॉझिटिव्ह आतापर्यंत अंदाजे सांगा. कोविडचे तर 58 पेशंट आहेत यावर्षी आणि ज्यांचे रिपोर्ट्स आपल्याकडे कोविडचे अवेलेबल झाले त्यापैकी 6 डेथ आहेत. 58 पैकी 6 डेथ. म्हणजे किती टक्के झालं? 10% झालं. बरोबर. जास्त लोक का मारतात? कारण उशिरा टेस्ट करतात. हे जे मेले बघा तुम्ही, एक साधं तुम्ही समजून घ्या. कोणाला समजून सांगायचं तर आपल्याला पण समजलं पाहिजे. आता हे लोक का मेले की पहिल्या दिवशी ताप आला, इथं खाजगी डॉक्टर आहेत का?
हा? आणि डॉक्टरकडे जातात किंवा मेडिकलमधून तापाची गोळी मिळते आपल्याला, ती होण्याचं त्या दिवशी घेतलं बरं वाटतं. 3-4 दिवस त्याला काहीच वाटत नाही. आपल्या दिवशी त्याचा ऑक्सिजन लगेच खाली जातो. बरोबर, मग लगेच तुम्ही दवाखान्यात टाकतात. पण तो 7 दिवसात कुठं कुठं फिरलेला आहे, त्याच्या परिवाराचा बाधित कमी चालतो. अजून त्याच्या घरी येणार आहे किंवा तो बाहेर गेला किंवा त्याच्या घरचे गेला. आता यावर्षी कसं झालं की सगळेच बाधित आहे आणि सगळेच सिरियस आहे. आमच्या जिल्हा पण पूर्ण अशा बऱ्याच ठिकाणी झाले. तर टेस्टिंगला तुम्ही सांगितलं की अडचण आहे, पण आपल्या आता हे सगळं अधिकारी वर्ग आहे, पोलीस पाटील, ते तुम्हाला समजलं, तुम्हाला अवघड जात आहे. तर आता जे मेले 13 लोक, पहिलं वॅक्सिन देत होतं आपण, ते 13च्या 13 लोकांनी वॅक्सिन घेतलं नाही, हे मी स्टॅम्पवर लिहून देतो. बघा तुम्हाला लोकांना काय सांगावं लागलं, जे 13 लोक मेले. कसं असतं, शोले पिक्चर कोणी पाहिलं? आठवत नाही पाहिलं तुम्ही शोले पिक्चर? तुम्ही काय पाहिलं? हा, धर्मेंद्र आणि अमिताभ बोलतात ते नावे ऐकलं पाहिजे, जे लग्न अशा युक्त्या कराव्या लागतील ना आपल्याला. 2 अशा चर्चा करतायत, ते पहिले सांगायचं ते वॅक्सिन घे. तो माणूस मेला, जे मेलं ना एकाने वॅक्सिन नव्हतं घेतलं असं सांगायचं. मरणाऱ्या आदिवासी पण घाबरतो ना, त्याला सांगून पडणार आहे का? तोच आशा ताईने विचारला की कसं काय मेलं, काय वॅक्सिन कसं. थोडंसं आपल्याला स्किल थोडं वाढवलं लागतं. गावात कसं आपल्याला एखादी बातमी पसरवायची असते, एक महिला दुसऱ्या महिलाला सांगते, तुला सांगते पण कोणाला सांगू नको, असं जरा पसरवावं लागेल तुम्हाला. बरोबर, ते तुम्हाला माहित असतं सगळ्या कोणती गावातली बाई कुठं तिथं हे करेल, तिथं सांगायचं. एखादी सांगायचं 13 लोक मेले, नावच ठेवून ठेवायचं, एखादी व्यक्ती देतो, कोणाला सांगू नको. तू सांग म्हटलं की तू तुमच्या मागायला. या पद्धतीने आपल्याला थोडंसं जावं लागतं. आता एक व्हॅक्सिनेशनचा दुसरा धोका. पहिलं काय होतं, व्हॅक्सिनचा जेवढा स्टॉक संपेल तेव्हा दुसरा स्टॉक मिळत होता. आपल्या जिल्ह्यातील एक आमदारांनी अजूनही व्हॅक्सिन घेतलं. तहसीलदार प्रहार THOD त्यांना व्हॅक्सिनेशन केंद्राचं उद्घाटनच बोलतो, ते त्याला उद्घाटनाला पण नाही घेतलं. आता जर मग हे गरीब माणसं काय करणार, नाव नाही घेत, परवाच्या लोकतंत्रामध्ये बातमी आहे. जर लोकप्रतिनिधीच नाही घेतलं तर खाली सम्राट त्यांचं म्हणणे की दुसरे आमदार होते, त्यांनी वॅक्सिन घेतलं मेल. आता ते दुसरे माझे आमदार ते वारले, त्यांनी मोर्चा काढला, नंतर एका ठिकाणी पार्टी झाली, त्याच्यात तो ज्यांनी जेवण आणलं तर तोच पॉझिटिव्ह होता. आणि मग आजारी पडल्यावर वॅक्सिनला गेले. आता हे लक्षात ठेवाल का? आता लोक भीतीने काय करायला लागले, आता मला कोरोना झाला तर मी वॅक्सिन घेतलं की बरं होईल, त्याचं मरण अजून जवळ येईल. आता वॅक्सिनचं शॉर्टेज आहे, हे बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण व्हॅक्सिन पेक्षा पहिल्यापासून आता आपल्या हातात काय आहे, आता सगळे मास्क मध्ये दिसतात, तर याच्याबद्दल सांगणार नाही मास्क घालायचं नाही घालायचं, ते सगळं आपलं सांगून जाईल. आता घालतात का महिला मास्क? खरंच सांगा, खरं घालतात. पण मास्क पण कशाला घालतात? त्यांना मास्क काय घातलं, कोरोना नाहीये, लोक असेच मारतात. पण आता त्यांना सांगितलं ना वाघ घेतला, तो पण मास्क घालत होता, त्याला कोरोना कसं काय झाला? आता मास्क काढला तर मी काढला मला होऊ शकतो, कोणाला. तर मी 2 वॅक्सिन घेतले, त्याच्यामुळे मी फिरू शकतो. अशा हा जो वर्ग आहे
हा झाला अंगणवाडी. आता तुम्ही म्हणतात का आमचं ऐकत नाही, दरवाजा लावून देत. डिलिव्हरी कोण करतो त्यांची सगळी, तेव्हा कोणाकडे येतात? आता त्यांना पुढचं सांगायचं, पुढच्या नाटक लहान पोरांना पण होणार आहे. महिलेला सांगायचं नवऱ्याला जाऊ द्या, मी आता प्रेग्नेंट असतील, हा तुमच्याकडे डेटा आहे ना सगळं. आता तू काळजी घे मुलाची, सांगायची पद्धत आता बदलावली. मुलाला कोरोना झाला तर काय करणार? पुढच्या लाटेत तुम्हाला माहिती आहे का, तिसरी लाटेत कोणाला जास्त बाधित होणार आहे? लहान मुलं. मग मी म्हणतो माणसं जाऊ शकतात, माणसं स्वतःला शांत समजतात. माझ्यापासून हे वाक्य माझ्यापासून सांगतो. पण महिलांना आई असते शेवटी, तिला तर काळजी आहे, तिच्यापर्यंत पोहोचू शकतं ना. तुमच्याकडे मॅटर्निटीचा डेटा आहे की नाही? हा ती तू आजारी पडली तर लगेच हे करून तिला बाळाला त्रास होतो. स्वतःसाठी मेली तरी चालेल, पण बाळासाठी ते निश्चित तपासणी केली. तुमच्यापैकी सगळ्यांनी वॅक्सिन घेतलं? हा मागच्या कोविडमध्ये किती आशांना कोविड झाला, वाचली नशिबाने, बरोबर? कोणी एखादी आशा पण झालं आपल्या. मग तुम्हाला हे पण सांगावं लागेल, आम्ही सगळ्या आशांनी वॅक्सिन घेतली, एकही आशा सांगता येईल की नाही तुम्हाला? आणि असं सांगायचं आशा त्याच्यात वाचणार. वॅक्सिन घेतलेले दर महिन्याला टेस्टिंग करता मला. आता हे बघा, उत्सुकता जागरूक करावं. तिला तुम्ही सांगायला गेलं मी आले तपासायला, भले एखाद्या दिवशी त्यांनी हे ती सांगितली फक्त मिटिंगला गावात हे सांगितलं तर ते दरवाजे बंद करतील. आवाज देता आम्ही आवाज दे ना. उपस्थित राहतो. आमचं भावी आलं तर आम्ही ते आवाज. आणि माझा भाऊ तर शिवाय द्यायला आणि त्यावेळेस ते काकांना माहीत असतील ते वस्तरी वगैरे तेवढं भावाला सुद्धा घाबरायचं. आता जसं आणीबाणीमध्ये लोक कुटुंबीय करतात काय तसं वाटतं लोकांना. पण ही आणीबाणी कोणती आहे? जीवन मारण्याची आणीबाणी. तुम्हाला आता मॅडम तुम्हाला आशांना ट्रेन पाहिजे, आणि हे अडचणी आपल्याला माहिती आहे. तेच आपण काय सांगतो, आज 70 वर्ष झाली ते स्वातंत्र्य होतं. आपण काय सांगतो, आदिवासी ते खराब पाणी पितात, असं करतात आणि मरतात आणि कुपोषित बालक पैदा होतात. पण त्या आदिवासींची काही चूक आहे का? त्यांना समजत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत समजून घेण्याची आपली जबाबदारी आहे, बरोबर? तुम्हाला पटत नसेल तिथं सांगा. आता हे बघा, हे तिथपर्यंत काय आपल्या अडचणी तिथल्यापेक्षा त्याला तरी जास्त अडचणी, बरोबर? आता अडचणीतून मार्ग तर काढावा लागेल. मी म्हणत नाही की 100 लोक आहेत, 100चे 100 तुमचं आहेत, 10 तर आहेत. मला ते कुठेच कोण आता तुमचं नेहमी संबंध आहे. डिलिव्हरीच्या वेळेस तुम्ही सगळं PSCला घेऊन येतात, त्याच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, परत डिलिव्हरी झाल्यावर औषधं, बाळाची काळजी, अंगणवाडी असेल तर आहार, गरोदर मातांना, यांनी ते महिलांचा संबंध झालेला आहे. मी म्हणत आहे तुम्ही सगळ्यांना, पण जसं तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व, ते तुमच्या तालुक्याच्या सगळ्या आशा नाही का? मग एक आशा तुमच्या कुटुंबाशी परस्पर संबंध आहे. तुमच्याकडे एका आशाकडे किती कुटुंब आहेत साधारण? 1000 लोकसंख्या म्हणजे भागीने 200 कुटुंब आहेत. 200 कुटुंबामध्ये 100 तुमचं ऐकणार येत असं समजा, बरोबर? असं समजा 100 ऐकू शकतील, 50 ऐकू शकतील. कुठं काही हानिवडीला
किंवा तुम्ही थोडी विचार करा की कोणतं यादी करा की आम्ही हिची डिलिव्हरी आपण मागच्या वर्षी केली. ज्याचं कामच नाही पडलं ते ऐकणारच ते तुमचं, जे आता प्रेग्नंट आहे. आता हे सुशिक्षित लोक कसं करतात माहिती, आमच्यापैकी बसलेले म्हणजे फोन करणार नाही कमी काही, मग सांगणार काय चाललंय कसं चाललंय असं बोलणारा मी स्वतःचं काम सांगणार. आपली उच्च पुढची एक पद्धत आहे. बरोबर बरोबर डॉक्टर चला डॉक्टर आपण एकामेकाला मी सुद्धा त्याला अपवाद नाही. बरोबर मॅडम, तुम्हाला तुमच्या डायरेक्टर मॅडमकडे कोणाकडे काम असेल, मग मॅडम कसं चाललं, तुम्ही आजारी होता, बरं आहे, हळूच मॅडम माझ्या बदलीचा बरोबर तुला पुढं प्रबोधन करायचं. मी बसणार फक्त तूच क्लास घ्यायचं, पटला नसेल ती शिक्षण. आता हे परत सांगतो ह्या लोकांना काय कर, हा आज मी सकाळचं मेसेज वाचला वाटतो, मी सकाळी पहाटे टाकला होते की यांचा सगळ्यात जास्त आउटरीचचे प्रशासन आला. इथं बसलेले वर बसलेले ते सर्व जास्त पगार घेतात. यांना पगार मागचं बोललो होतं, सगळ्यात कमी पगार सगळ्यात जास्त काम करणारा आमचं बघितलं. बरोबर, त्यांना त्याच्यात किती सरासरी 1000-2000 रुपये मिळतात, 3000 मिळतात. तर वेगवेगळं काही झालं तर थोडंफार एखाद्या महिन्यात 5000 बसतात, 500 रुपये 3.5 पैसे देतात, 600 रुपये त्याच्यात 2 घ्यायला होता काही म्हणजे आपल्याला पण माहिती पाहिजे. कारण मी जिल्हा परिषदचा किंवा असताना या यंत्रणेने मला प्रचंड सहकार्य केलं. मला त्यांची पॉवर माहिती. मी जिल्ह्याच्या आशांच्या ग्रुपचा मेंबर होतो आणि प्रत्येक कार्यक्रमात 5 आशांचा आम्ही सत्कार करतो. आशा हे जिल्हा परिषद मधलं सगळ्यात पगाराने खर्च केलं. बरोबर, कामाने नाही मग काम किती त्यांना विचार किती रजिस्टर भरायला लागतं तुम्हाला. पूर्वी एसटीला कंडक्टर भरायचं ना अजूनही भरतात. मी बरं एसटीत बसतो तुम्ही पाहिला तुम्ही एसटीत बसता किती रजिस्टर भरायला लागतात. यांना प्रत्येक पेशंट ट्रॅक ठेवावा लागतो. आता हे काम केलं, बरेच लोक अगदी ग्रुपवर पाहिलं, आम्हाला वरून टार्गेट आलं. आज आपण ज्याच्यासाठी आहे कुटुंब वाचवून आपली जबाबदारी. येशू ख्रिस्ताला पण फासावर दिलं तेव्हा काय म्हटलं त्याच्या काय म्हटलं मला सांगता येईल काका, तुम्ही सांगा. देवा त्यांना माफ कर, ते काय करतायत ते त्यांनाच ठाऊक नाही. बरोबर, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला किती आपल्याला काम करायचं, तुमचे पण नातेवाईक आहे. असं नाही की तुम्हाला तरी इथं कमीत कमी डॉक्टर हे माहिती आहे, तुमचं लसीकरण झालं तुम्हाला माहिती. पहिला आशा पण लसीकरणला तयार नव्हतं ना काय. बरोबर मॅडम, पण आता कोणा एक तरी आशा या नाट्यात गेले का. बरं, मी व्हिडिओ पाठवला होता तो आशांसाठी, तो त्यांनी पाहिला का पोचला नाही, कारण पोचत नाही मला माहिती. किती लोकांनी पाहिला. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, कलेक्टरचा व्हिडिओ पाठवला मी तुम्हाला, पाहिला की नाही मॅडम. किती 5 मिनिटात गेला, 4.5 मिनिटात गेला. तुमच्याकडे स्मार्टफोन नाही,
परत पाठवा साहेब. तो आनंद आपण बनवला पटकन कलेक्टर तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतं. आतापर्यंत कुठला कलेक्टर पोहोचला का तुमच्यापर्यंत? याला 3 आठवडे झाले तरी ते आहे आपले हॅलो. व्हिडिओ का पाठवला की सगळ्यांची आज काही अशा आल्या नसतील. एकदा तो व्हिडिओ परत बघा. आपण बरंच बघतो व्हिडिओ. कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं ऑप्शन, नाशिक ऑप्शन लिंक झाला, तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला. काकांनी एक खूप चांगला आता इतर आपल्यासाठी विषय काकांनी सांगितलं की रेमडेसिवीरचा जास्त वापर. आज एक टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आहे, मध्य प्रदेशमध्ये 1.5 लाख बोगस रेमडेसिवीर विकले गेले. 1.5 लाख. आणि ते पेशंट बरे झाले. कसे बरे झाले? रेमडेसिवीर बरे झाले का? लोकांनी एक भावना करून घेतलेली आहे तुमच्यासाठी. रेमडेसिवीर दिलं तरच मग आमचं जिल्हा परिषद सदस्य असो, ग्रामपंचायत साहेब रेमडेसिवीर पाहिजे. माझ्याकडे वसईची साहेब व्हेंटिलेटरचा वेळ पाहिजे. तुम्ही पेशंटचं काय पडतं 90 ऑक्सिजन म्हणजे लगेच भेटेल. तुमच्याकडे फक्त व्हॅक्सिनेशन पर्यंत मागणी आली. आम्ही 1800 PSC ला व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड सोडून काही बोलतच नव्हतं. जर आपण लवकर डिटेक्ट केलं तर ऑप्शन बेड लागणार नाही. इथे आता लग्न समारंभ वगैरे कसे झाले तुम्ही सांगा, जे खरं होतं. पण अगोदर झाले मोठे आता आम्ही 7-8 काय असतं, एक तर कळवायचं लवकर, नाहीतर गावात सांगायचं. 2 गोष्टी. कारण लोकांना त्यांना हेच माहित नाही. माझ्या मावस बहिणीच्या 2 मावस बहिणी, दोन्हीचे मुलींचे लग्न एका दिवसाचं अंतर होतं. दोन्हीने मला फोन केला. दोन्हींना सांगितलं की जास्त लोक आणू नको, 5-50 लोकांमध्ये आवडतो. एकीने आटापलं, तिच्या घरात एकच पॉझिटिव्ह. दुसरीने नाही तुम्ही नाही आले तरी चालेल, पण आम्ही मोठं लग्न करतो. 200 डिटेक्टेड पॉझिटिव्ह, 200-250. 15 लोक मेले. आणि त्या मावसबहिणीच्या मिस्टरचा फोन आला, माझा आई ऍडमिट आहे, माझा मुलगा ऍडमिट आहे, मला रेमडेसिवीर दे. म्हणजे एवढं मोठं लग्न केलं तर घ्या तर लग्न. लग्नाला लाखो रुपये खर्च केला. आणि आता तर सध्याचं काम एकच घेतलं मी डेटा. जवळपास सगळ्यांचे मिळून ट्रीटमेंटला 15-20 लाख रुपये खर्च झाला. ते लग्न काय भावात पडलं. आणि लग्नानंतर 2-3 दिवस घाबरत आहे, त्यांनी कमी याच्यात लग्न केलं, पैसे वाचवले. म्हणजे हा मूर्खपणा आता थांबायचा. तसेही लोकांकडे पैसे नाही. समजू शकतो की आयुष्यात मोठ्या घटना नाहीये, पण आता हे काका करतात, हे काम जे करतात ते तर कुठल्या मोठी घटनाही नाही शकत. पैसे 2 दिवसात संपून जातात. तर हे समारंभ आपल्याला हे पूर्ण कोविड जाईपर्यंत तुम्ही जातात का लग्नाला? हे नात्यातलं नावात बहिणीचं नाही, यावंच लागतं, जावंच लागतं. माझं पहिलंच आहे, आपलं शेवटचंच आहे. हा अजून काय काय म्हणतात लग्नाला? आपल्या पाहुण्याचं आहे म्हणजे आपल्याला जावंच लागतं तिला. अजून होळीचं आता काय कुठले सण आहे? फक्त तुमच्या गावातले लोक कुठं कारखान्यात जातात? सातवीला जातात, वाजवीला जातात, इकडे पुढे जातात. आठवडे बाजार आपल्याकडे अजून 11 वाजेपर्यंत चालतात. 11-12 वाजेपर्यंत आठवड्याला बंदच आहे ना. आठवडा बाजाराची जागा सोडून साईडला बाजाराला गर्दी करून बसतात. गर्दी करू नये. तुम्ही आता ग्रामपंचायत कोण आहे? ग्रामसेवक आपल्या इथे नाही ना, आठवडे बाजार मानवी
मांडवीचा बाजार बघायला पाहिजे. बाजारची जागा सोडून आता मांडवी बाजार जसं की हो. मांडवीच्या ज्या प्लॉटला भरायचं तिथे भरत नाही, पण तिथून ते रस्त्याच्या कडेला शिरसाटपर्यंत लोक बसतात. एक काम करा, त्या बाजारात घरून लोक येतात का? हो. मग आधार चेक करा. तो बाजार कसा गडगंज खरेदीसाठी बाहेरून येतात आणि विक्रीसाठी पण बाहेरून येतात. पहिला आता तुमचे जिथं बाजार भरतात तिथं तुम्ही कंपल्सरी करा आधार कार्ड. आधार कार्ड महानगरपालिकेचं समजा आपण ते आयुक्तांशी बोलावं लागेल. पण बाजारला तिथे सांगा वॉर्ड ऑफिसरला आधार कार्ड चेक करा. मुंब्रा बिंब्रा आपल्याकडची लोक तिथे बाजारामध्ये खरेदीसाठी वगैरे जातात बाहेर बोलले ना, आणि बाहेरची पण येतात. मुंब्राचे लोक येतात. आपल्या ठीक आहे, आपला शेतकरी गेला काय हरकत नाही, शेतात काही पिकवलं विकलं बरोबर. पण जिथं कोरोनाचा जास्त प्रसार आहे तिथल्या लोकांना सांगा, तिथल्या वॉर्ड ऑफिसरला सांगा, सांगा आधार कार्ड चेक करा. चेक करा की निघे पडत असतील. कोंबडे घ्या कुठं कोण येतात तेव्हा किंमत येते गुरुवार मला कोंबड्या झाली का तेव्हा कुठलं कुठे उभे कोंबडे घ्यायचं. आता तुमचा रोज झालं टेस्टिंग लवकर करायचं काय होतं. म्हणजे सर्वसाधारण असं आहे की ताप येतो, सर्दी होते, त्याच वेळेला टेस्ट केलं तर तो सीसीसी मध्ये पण जात नसतील इतके लोक. होम क्वारंटाईन कुठं पाहिजे? होम क्वारंटाईन पण करत नाही, टेस्टच करत नाही तर होम क्वारंटाईन कुठं करत. काही नशिबाने वाचतात. सीसीसी कुठे आहे आपली? सगळ्यांचे किती लोक इथे नाही कशासाठी इथे नाही पण आहेत भरपूर ते पण थांबू शकतील ना. म्हणजे त्यांचे कार्यकर्ते असतील तर होते ते आपल्याकडे पाहिजे. जी कॉलेजला पण आहे, जिथे जिथे आपण आता एवढी चांगली सुविधा केलेली आहे. MBBS डॉक्टर आहे रोज तिथे, मॅडम पण तिथं. आपल्याकडे आमच्याकडे कुठला पेशंट असला तर आम्ही तो ॲड्रेस देतो त्या जाऊन तिकडे करून घ्या. तर तुमच्या शाळेमध्ये काय नाही जात म्हणजे आजारी आहे तर त्याला सांगितलं आपण ठीक आहे तू आजारी आहे ना, तू जिल्हा परिषद शाळेत थांब, करून डबा येईल खायला त्याला. प्रत्येक ते खर्चच केलं काय पैशावर ते तसे पण आज किती टेस्टिंग केलं? 132 झाले सर आठवड्यामध्ये आणि किती आणि पॉझिटिव्ह आले? 132 मध्ये 0 पॉझिटिव्ह, एकही नाही. PSC ला 28 आहे. पॉझिटिव्ह झाले. एक पॉझिटिव्ह. मग ते तुम्ही PSCला येतच नाही ते लोक येणार. येतात ना. ताप आला, सर्दी कुठं झाली, कुठे जातात लोक? लोकांना डॉक्टर पोलीस पाटील, ग्रामसेवक कोणी ग्रामसेवक खाजगी डॉक्टरांचे हे करायला लावलं होतं आपण पत्र त्यांना पोहोचले व्हिडिओ साहेब व्हिडिओ साहेबांनी ग्रामसेवकाला खूप चांगली माहिती दिली. इथं जर इथं कोण तुम्ही बोलवले तेवढे टेस्टला आहे
अपेक्षित असं आहे आपल्याला अँटीजन वाया जास्त आहे म्हणून नाही करत. अँटीजन मध्ये ज्याला चिन्ह आहे तो शक्यतो पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आता आपण 35 केले बोलवले लोक, एक पॉझिटिव्ह काय केलं? पेशंट मध्ये विचारलं की तुम्ही जाणार तिला ऍडमिट तर आम्ही घरी क्वारंटाईन होणार, तर त्याचे घरच्या लोकांचा सर्वांचा टेस्टिंग लगेच करून सर्व आहे त्यांना 2-3 दिवसांनी परत करायला पाहिजे. माझ्याकडे पण 2 निघाले. काय होतं आपण काय लोकांचं एक समज आहे बघा, कोरोना 14 दिवसाचा. मला कोरोना झाला, मी टेस्ट केली लगेच, पहिल्या दिवशी ताप आला, तर मी यांना बाधित केलं. यांना दुसऱ्या दिवशी नाही येणार, 4-5 दिवशी. म्हणजे जे पॉझिटिव्ह आले त्यांच्या घरातले भले त्या दिवशी नका करू, 5व्या दिवशी करा. तुमच्यावर जबाबदारी. आपण लगेच करतो कॉन्टॅक्ट. आपण सपोज आरटीपीसीआरच्या मारायला अँटीजन भरपूर आहे, मी 4,000 दिलं मॅडम, अजून पाहिजे तेवढं देतो. पण जे पॉझिटिव्ह आहे त्यांना मला 2-4 दिवसांनी करा. नाही तर लोकांना असं वाटतं की मी निगेटिव्ह आहे, मला सर्टिफिकेटच मिळालं. आज निगेटिव्ह असेल उद्या पॉझिटिव्ह होऊ शकतो. म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग घेणार. कारण तो जो पॉझिटिव्ह आहे त्याच्या घरात तिथं कोणाकडे डबल संडास बाथरूम आहे का? एकच वापर. क्वारंटाईन का ठेवतात? इथं एकापेक्षा जास्त घरात टॉयलेट असणारे किती लोक आहेत? हा, तुम्ही आता मोठे लोक आहेत. बाकी गावात किती 5% पण लोक. आता त्यांनी किती काळजी घेतली, तो बाथरूमला गेला तिथं व्हायरस जाईल. हा, काही एखाद्याचं चप्पल आहे, झोपडी आहे, बाहेर शेड केलं, वेळा राहिला तर तो बाधित नाही करतात. तर माझं होतं की आपण 3-4 दिवसांनी रिपीट करतो. त्याच्यावर औषध पण देतात. आता खाजगी डॉक्टरकडे कमीत कमी किती पैसे घेतात? साधा MBBS गेला तर त्याचं 500 रुपयाचं पहिलं बिल, MD असला तर त्याची फी 800 आणि MDच्या 25 गोळ्या आणि MBBSच्या 15 गोळ्या असा सगळा प्रकार असतो. प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये मी स्वतः पेशंटला ट्रीटमेंट घेतली, ताप आला होता तेव्हा. व्यवस्थित मोजक्या गोळ्या आणि मोजक्या आपली विटॅमिन C, B कॉम्प्लेक्स विटॅमिन C व्यवस्थित दिलं त्याने मला, चांगला डोस. ताप असताना 100च्या वर ताप असताना आय गॉट रिकवर्ड. अँटीजेन केली, RTPC केली आणि एक खाजगीमध्ये थोडा CT स्कॅन पण करून घेतला. तर अशी काळजी लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि आपण हे जे करत असलेलं आशा सेविकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हे जे आता हे कॅम्प लावतायत अँटीजन करता, तशा वसई विरार म्युन्सिपाल्टीच्या एरियामध्ये करायला हवं आहे. आणि तो फार मोठा रेड स्पॉट आहे. हे उचललेलं पाऊल PHCच्या माध्यमातून अतिशय, म्हणून जेव्हा मी सांगितलं की हे आपण कार्य करतात ते फार महत्त्वाचं. ह्याला माझ्याकडे पुरावा आहे. जे नगरपालिका क्षेत्रात होत नाही ते आपण ग्रामीण क्षेत्रात चांगल्या रीतीने राबवत आहेत. तुम्हाला बरं वाटावं मी चांगलं बोललेलं नाही. आकडे आहे ना. हो, आकडेवारी. 14,000 टेस्टिंग केलं. हो. वसईविरारने 85,000 असते. मी आकड्याबरोबर बोलतो. आता एक मी अजून काल ऐकलं की हे डॉक्टर्स आहेत. आता जे मेलेत ना पेशंट, पोलीस पाटील मेलेंचे पेशंटचं एक फॉर्म, आता व्हिडिओ त्याला सगळी नव्या अजून फायनल नाही करतात. मेलेल्या पेशंटच्या तिथे एक फॉर्म देतो आम्ही, तिथे तुम्ही एक डिझाईन करत की पेशंट तो मेला तो, त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या खाजगी डॉक्टरला ट्रीटमेंट दिली आणि कितव्या दिवशी रेग्युलर दवाखान्यात ऍडमिट झाला, तेव्हा त्याचं ऑप्शन काय होतं. आणि ते कोणी गोपनीय माहिती जरी दिली तर आम्ही त्या डॉक्टरवर कारवाई करणार. विरोध डेथ अनालिसिस करावं लागेल.
एक भयंकर प्रकार असा लक्षात आला की हे डॉक्टर PSCला पैसे घेतात का? टेस्टिंग फुकट आहे, हे औषध तुम्हाला देतात, याची किंमत किती आहे माहिती आहे का? 18 गोळ्या लागतात 200 मिलीग्राम, किती किंमत येते माहित आहे का? याची 2,500 किंमत येते 18 गोळ्याची. आम्ही जेवढ्या मिळतील तेवढ्या मार्केटमध्ये घेतल्या, 4-5 लाखाच्या गोळ्या मी माझ्या मित्रांकडून आणल्या. मार्केट 2,500च्या गोळ्या तो खाजगी डॉक्टर देईल का? या 2,500च्या घ्यायची किती कॉस्ट अंदाजे 500, म्हणजे 3,000च्या गोळ्या फुकट मिळतात. पेशंट पॉझिटिव्ह आला तर त्याला हे गोळ्या द्यायची. त्याच्या पलीकडे मी एक औषध आणलेलं आहे तुमच्या गावात. हे औषध सगळ्या आशांना पण देऊ आपण. हे औषध म्हणजे आयुर्वेदिक आहे, आपल्या भक्ती वेदांत हॉस्पिटलनी बनवलेलं आहे. कोणाचं सगळ्यांना वाटलंय याचे दिवसातून 3दा घ्यायचं, एकदाच घ्यायचं. फरक पडला तर पडला, तर सगळ्या स्थितीमध्ये पण आपण पॉझिटिव्ह असणाऱ्यांनी घ्यायचं आहे की पॉझिटिव्ह असतं. पहिल्या दिवशी घेतला, सकाळ दुपार संध्याकाळ जो काही डोस असतो तुमच्यासाठी तेव्हा 2-2 तुमच्या पण जवळच्या आजारी आहे आणि जाता नाही पैसा तर ठीक आहे घेऊन टाका. आपल्याला शेवटी त्याला वाचवायचं आहे. किती पाहिजे? 2-2, 5-5 किलो पाहिजे. ते जास्त नाही. वाटत राहते आपण खाऊ वाटतं तसे एक्स्ट्रा घेतात तसंच होतं. यांना काही ना 2 दिलं, काही नाही संपतो मग. तुम्ही 12-13 वर्ष मुंबईला होतो. हे सरकारी खर्चातून नाही, आमदार निधीतून नाही. माझ्या मित्रांनी 5 लाखाचे हे औषध मला दिले. अजून मी त्यांना 5-5 दे, प्रत्येकांना 5-5 दे. आशा सेविकांना 5-5 दे. मला पण 5 दे. हे औषध आहे 500 रुपयाचं. डिस्काउंट मध्ये आपण 200 रुपये घेतलं ते बल्कमध्ये 250 रुपये. आता 250 केले याच्यात. फॅव्हिपिराविर आहे का स्टॉक? आज परत तुम्हाला आपल्या गाडीत आहे का फॅव्हिपिराविर? जिल्हाधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसले यांच्यामार्फत हे आयुर्वेदिक औषध म्हणजे ज्यांना पॉझिटिव्ह टेस्ट झालेले त्यांच्याकरता आशा सेविका यांच्याकडे हे संच देण्यात आलेले आहेत आणि हे आयुर्वेदिक औषधही चांगल्या प्रकारे काम करेल याचा विश्वास आहे. अजून फॅव्हिपिराविरचा बॉक्स तर स्थानिक बॉक्स किती शॉपिंग कमी आहे, जास्त आहे? मी दररोज विचारते दररोजच्या आपला शेवटचा स्टॉपला तुमच्या स्टॉक बुकला आता किती येते आकडा सांगा. सर आता 50-60 असतील सर. 50-60 टॅब्लेट असतील टॅब्लेट फक्त. मग एका पेशंटला किती लागतं? एका पेशंटला 1 पाकिट देतो सर. 34 टॅब्लेट असतील. डोस काय? तुमचे
कितीमध्ये स्वप्नील याच्यावर टाकलेली 1299 किती वय आहे 34 लागतात 58 म्हणजे किती झाल्या काय हे काय केलेलं काम करा किती द्यायचं वेळी ट्रीटमेंट घेतली तर वाचतील म्हणजे ते वाचतील डिलिव्हरीला पण मध्ये आता त्यांना सांगायला लावून ना टेस्ट काय वडत नाही काही त्रास होत नाही हा आज केलं तर आज 7व्या महिन्याच्या 9व्या महिन्याचं केले आम्ही त्या तर येणार ते नाईलाज म्हणून करतात ते टेस्ट केल्याशिवाय तुम्ही त्यांचं कामच नाही करतात पण त्यांच्या त्या महिलांना सांगणं आवश्यक आहे तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामध्ये बाळाला त्रास ती बाई बरोबर तिथे नवरे घेऊन येईल ना टेस्टिंगला जबाबदारी कोणाला द्यायला पाहिजे आपण आता आपण गरोदर माताचे टार्गेट केलं किंवा ज्यांचे लहान मुलं येथे टार्गेट केले तर आपल्याला पुढे जाता येईल ना आणि जेवढे आपण मृत्यू वाचू शकतो आता तुम्हाला हे फक्त ओरिएंटेशन बाकी तुमच्या पण युक्त्या असतात कुठं कोणाला कसं पाठवायचं कोणाला कसं सांगायचं ते पण वापरा चर्चा करायचं कशी एकाने जर 5 यांना पॉझिटिव्ह केलं 5 चेक केले तर तुझी सक्सेस स्टोरी यांना सांगा आता फोनवर बोलतो ना आपण बरं वेळा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या गावात कोणी मरणार नाही कोरोनामुळे याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची तुमचा जो एक विषय राहिला तो थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे आधार कार्ड नसणं कारण हे सगळं सॉफ्टवेअर लिंक केलेलं आहे तर कोविडला आधार कार्ड कंपल्सरी आहे का बाकीचं पॅन कार्ड वगैरे आधार कार्ड पॅन कार्ड चालतं आधार कार्ड कंपल्सरी आधार कार्डवर जसं नाव असतं तसं नाव आधार कार्ड आयडी पण पॅन कार्ड चालेल ना पॅन कार्ड आहेत काही लोकांकडे पॅन कार्ड पण नसतात पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स ते काही बँक अकाउंट पासबुक अरे नाही हे जे भिकारी रस्त्यात येतात ते त्यांच्या प्रमाणे काढून दिले मॅडम तुम्हाला हे पन्नास तुम्ही आता कुठे उतरलं पाहिजे हा बरं त्यांना देऊ का त्यांच्या 50 बाई खाली बस सर हा डोस पुन्हा कसा घ्यायचा ज्याला पॉझिटिव्ह आलाय त्याला दिवसातून 3 वेळा द्यायचं वन्स इन मंथ लिहिलंय पॉझिटिव्ह 50 नाही 50 काढून घ्या आता जे कोविड पेशंटची डेट वाढली त्याच्याबद्दल थोडं बोलायचं तर स्टार्टिंगला जेव्हा पहिला कोविडचं हे आलं तर बरेच प्रायव्हेट डॉक्टर पण घाबरत होते कोणी पेशंटला हात नाही लावायचं म्हणजे जास्त औषधी देऊन मोकळा व्हायचं पण आता या काळामध्ये कसं झालं त्यांना एक संधी असं वाटते की पैसे कमवण्याची संधी आली आणि आपण बरेच पेशंट डॉक्टरना बघण्याचं जे काय करतात पेशंट आलं तर सलाईन प्रॅक्टिस चालू झाली जर फर्स्ट 5 डेजमध्ये त्यांनी जास्त सलाईन लावली आणि व्हायरल फिवरमध्ये आपण डेंग्यूमध्ये बघितलं किंवा हात तर लंग्सची पर्मिबिलिटी जास्त असल्या कारणाने पाणी जाऊन त्या छातीमध्ये निमोनियाचं प्रमाण जास्त वाढतो किंवा त्या सीटी जो स्कोर आहे तो जास्त जातो तर असं बरेच ते डॉक्टरांनी असं रिपोर्ट केलं की फर्स्ट 5 डेजमध्ये
जास्त सलाईन लावल्यामुळे पण त्याची घेत होती. नाही, पहिलं टेस्टिंग न केल्यामुळे आणि सलाईननी बरं वाटतं. हा हे पूर्वीचे डॉक्टर सलाईन देऊ का, सलाईन देताना बघितलं तर आमच्या घरात आमचं फॅमिली डॉक्टर MD मेडिसिन होतं, तो चालू केला होता. आमच्या आजी आजारी असेल तर ते त्याच्याकडे घेऊन गेलं तर सलाईन लावत नव्हतं, औषधं द्यायची आणि काही बोलत नव्हतं त्या पेशंटशी. मग आजी काय म्हणायची, या डॉक्टरचा मला काहीच फरक पडत नाही कारण सगळ्या गोळ्या उशीखाली ठेवलेल्या. आता त्या डॉक्टर दिलेल्या गोळ्याच नाही घेतल्या. गावातला एक डॉक्टर होता, त्याला बोलवलं की तो आला की तो बसणार 10-15 मिनिटं गप्पा मारणार, चहा घेणार. तर तो विचारणार तुला सलाईन देऊ का. तेवढ्यात दुसरी एक बाई तिकडून चाललेली असणार, डॉक्टरची गाडीमध्ये थांबणार. मग तू आजारी होती तर ती 10 लोकांना सांगणार कुठे गेले होते, तू तिकडे गेले होते, तिला सलाईन लावली. मग ते 10 बायका तिला भेटायला येणार आणि एवढे लोक भेटायला आले की तिला आपण बरं वाटतं. आणि असं ती मरेपर्यंत चाललं. आणि मेल्यानंतर 2 वर्षांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयातून तपासणी होती सगळे आरोग्याकडून बोगस डॉक्टरची. तसं तो डॉक्टर बोगस डॉक्टर म्हणून सापडला. त्याचं नावच सांगतो, आमच्या गावाची घटना आहे. तर मग दुसरं काय तुम्हाला सांगतो, या प्रॅक्टिशनरचं माझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन की 5-6 दिवस सलाईन वगैरे काहीतरी करतो, टेस्टच केलेली. त्याच्यानंतर 7व्या दिवशी ऑक्सिजन खाली झाला की या हॉस्पिटलला तुला बेड मिळून देतो, त्या हॉस्पिटलला बेड मिळून देतो. तुमच्याकडून तुम्ही जर 500 म्हणलं काका ते 200 पण घेत नाही, काहींना फुकट पण देतात गोळ्या. पण त्या हॉस्पिटलच्या बिलातून त्यांना कट मिळतं 20% का असेल त्या. असे काही डॉक्टर करतात. तिथे किती पैसे घालतात दवाखान्यात, आदिवासी असतो किती घालतात पैसे दवाखान्यात, 50,000, 1 लाख, 2 लाख घालतात. ही एक ते डेव्हलप झाले. सलाईन लावला तो पेशंट उडतो. कुठं सलाईन लावला असेल ना त्याला सांगा तुम्ही टेस्ट करा. आणि डॉक्टर करत नसेल पाटील तुम्ही जा, याचा तुला ट्रीटमेंट करायची पहिले ती टेस्टिंग करा. आपण मिटिंग घेतली डॉक्टरांची, आपण काय फरक नाही पडला. त्याची मीटिंग पण घेतली प्रायव्हेट डॉक्टरांची आणि त्यानंतर आपण हे पण आता कोणी पेशंट त्यांच्याकडे 5 दिवस ट्रीटमेंट घेत होता आणि त्यावेळेस टेस्टिंग नाही केली, आम्हाला कळवं, आम्ही त्या डॉक्टर गुन्हा दाखल. पोलीस पाटील तुम्ही फिरा थोडं. बघा, आमदार म्हणून लोकांची मतं घ्यायचं, पोलीस पाटील फिरून तरी लोकांना दहशत जास्ती पाहिजे. बरोबर. अजून एक आता ते वॅक्सिनेशनसाठी बरेच लोक फोन करतात की व्हॅक्सिनचा पुरेपूर जोपर्यंत स्टॉक येत नाही तोपर्यंत आम्ही व्हॅक्सिनचं नियोजन करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर आपण हा ठिकाण नियोजन सत्र मी 50 लावेल, पण व्हॅक्सिन पाहिजे. व्हॅक्सिनचे आपण खाजगींना पण देणार आहे. थोडं 15 दिवस थांबा, कोरोनाची लाट पण कमी होईल. आपण हे टेस्टिंग केलं, आता काही आजारी असेल तर त्याला व्हॅक्सिन नका घ्या. पहिली टेस्ट करा, मला निगेटिव्ह असेल तर व्हॅक्सिन, बरं वाटत नसेल तर चुकूनही व्हॅक्सिन घेऊन. कारण काही लोक त्यात सुद्धा गेले. व्हॅक्सिन आलं ना तर लोक आपाप लाईन मध्ये येणार. आपल्याला बरेच इथे आहे पॉलिटिक्स ते सांगतात या तुम्ही इथे करा आणि ते तालुका दिवस काय झाला ते गावाला येऊन इथे उभा झाले तरी पण त्याच्या पोटाला तुम्ही तिथे थांबवा. काय झालं 2-3 दिवसात, आता 2-3 दिवसात सोमवारी काय झालं, 18 वर्षाच्या बंद केलं. सोमवारी मंगळवारी, सोमवारी चालू होतं, मंगळवारी बंद केलं. मग परत परवा काय झालं, रात्री आम्हाला मेसेज आला की ज्यांचा पहिला डोस झालेला आहे त्यांचा दुसऱ्या डोसमध्ये अंतर वाढवा आणि ते सॉफ्टवेअरमध्ये चेंज करण्यात आलं. त्याच्यामुळं हा ट्रान्झिटमध्ये आमच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा आहे. हे स्टेबलाइज झाल्याशिवाय आम्ही पण काही तुम्हाला
ठोस आश्वासन शब्द देऊ शकत नाही. पण बरेच खाजगी आता खाजगी वॅक्सिन पण करायची परवानगी दिलेली आहे. 15 दिवस खाजगी डॉक्टरांकडे पण वॅक्सिन येणार स्पुटनिक वगैरे 15 दिवस महिनाभर. त्याच्यामुळे तो क्राऊड एका ठिकाणी येतो. आपल्याकडे काय झालं, ऑनलाईन असल्यामुळे आदिवासीच्या टाइमला तिथं वॅक्सिनचा स्लॉट दिला की ठाण्याचा माणूस बघेल इंटरनेटवर आणि तिथं गाड्या घेऊन येतील. जवाहरला झालं, सगळीकडे झालं. बरोबर आले की नाही, मग याला आपल्याला कंट्रोल नाही. जवाहरमध्ये स्थानिक आदिवासी कुठं ऑनलाईन भरणार नाही, एक तर तसाही तयार नाही. वरून त्याला ऑनलाईन सांगितले की तो परत येणारच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही जवाहरमध्ये काय केलं की आपण लोकांनी त्यांना बोलवलं, त्यांच्या मोबाईलवर डेटा भरून घेतला आणि मग दिलं तर सुविस्तर याला नियोजन आणि वॅक्सिनचं उपलब्ध. म्हणजे सत्तर करायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला आपल्याला एक फ्रीज आणि कम्प्युटर पहिलं वॅक्सिन पाहिजे. हा वॅक्सिन तर पाहिजेच. म्हणजे थोडाफार इथे आपण विदाऊट थोडंफार देऊन लोकांच्या अपेक्षा वाढवण्यात अर्थ नाही. आपल्याला 50 सेंटरला पुरत नसेल, आपण 100 केलं. हा मग ते ऑनलाईन आमचा आश्रमाचा एक इश्यू आहे. आमच्याकडे येणारे 90% लोक हे रस्त्यावरचे लुळे पांगळे आहेत. त्यांचा आधार कार्डचं अस्तित्व नसतं, कोणतेही आयडेंटिटी कार्ड तिकडे नसतं. आमचा प्रयत्न आहे आधार कार्ड तयार करायचा, पण तिथेही पॅन कार्ड वगैरे काही नाही. पॅन कार्ड कुठे येणार, ज्यांचा आधारच नाही त्यांना हे सगळे काही तर कोणतेही कार्ड नसतं त्यांच्या काही नाही. काही काहींची नावं पण नाही माहीत. जॉब कार्ड चालू केलं. हां, अपंग आहेत, काही वेडे आहेत, मेंटली रिटार्डेड आहेत. मुद्दा आहे ना, हां, एक्सेप्शनल आहे. हा, इट्स नॉट अ जनरल. नाही नाही specific केलं, मग ते सगळीकडे आहे. हां, आता 20 तारखेला पंतप्रधानांची VC आहे. हो, आता आम्हाला तर डायरेक्ट पंतप्रधानांशी बोलता येत नाही, पण मुख्यमंत्र्यांना आम्ही तेवढं सांगू शकतो त्या लोकांचं काय काय. बरोबर. धन्यवाद सर, आपण चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्यांना, त्याच्याबद्दल धन्यवाद. 4 वर्षानंतर ऐकली ही गाडी.